Friends and students, today we are going to study about next part in our summary writing. Hmm? Page number that you are looking on the screen. Last part. In the last period we have completed writing summary. Some points we have to do and some points we do not have to do while writing the summary. 10 points for writing we have to remember for writing the summary. Then 5 points that we have to remember, don't have to write. And also we have seen some of the stages of summary writing, or steps of the summary writing. So here is the example of summary writing. Big passage is given to you. You have to read it, condense it, minimize it by remembering the last lecture. तर समरी रायटिंगचं एक सगळ्या गोष्टी तुम्हाला लास्ट पिरियडला सांगितलेल्या आहेत की समरी लिहिताना 10 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, त्यानंतर समरी लिहिताना म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या, व्हॉट शुड वी डू व्हाईल रायटिंग समरी, आणि पुन्हा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, डोंट डू ऑफ द समरी रायटिंग, कोणत्या करायच्या नाहीत, अशा 5 बघितल्यात. आणि त्याचबरोबर समरी लिहिताना आपण स्टेप्स ज्या आहेत 6 स्टेप्स त्या लक्षात ठेवून आताच्या तासाला इथं एक पॅसेज दिलेला आहे ॲज लाईक एक्झाम, आणि त्या पॅसेजवरून त्या 6 स्टेप्स वापरून आपण समरी लिहायची किंवा समरी तयार करायची. तर इथे एक एक्झाम्पल तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, तो मी लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करून तुम्हाला दाखवतो. मोठा पॅसेज आहे, तो वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यावरनं समरी लिहायची किंवा समरी तयार करायची. तर पेज नंबर 136. ॲज अन एक्झाम्पल लेट अस टेक ॲन आर्टिकल फॉर समरी. एक्झाम्पल दिले समरीसाठी. लर्निंग डिसॅबिलिटीज, म्हणजे आता तुम्हाला टायटल देताना काय द्यावं लागेल इथं, तर ज्या ज्या गोष्टी रिपीट होत आहेत त्या द्यायच्या. मग सुरुवातीलाच दिलंय लर्निंग डिसॅबिलिटीज, म्हणजेच शिकण्यातल्या समस्या किंवा अडचणी शिकतानाच्या, किंवा हँडिकॅपनेस, अपंगत्व, शिक्षणातील किंवा शिकण्यातील काही मुलांमधले अपंगत्व काय काय आहेत याबद्दल. इज अन अम्ब्रेला टर्म फॉर वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. शिकतानाचे व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स, अनेक समस्या आहेत, तर त्या समस्याविषयी आपण बघणार आहोत. पण सगळ्या ज्या समस्या आहेत ते कशाभोवती फिरणार आहेत, लर्निंग डिसॅबिलिटीज. म्हणून टायटल त्याला जे आहे मोठ्या अक्षरात द्यायचं आता मध्यभागी, की लर्निंग डिसॅबिलिटीज. आता तुम्हाला इथं सांगितलं असतं की सुटेबल टायटल द्या, याचा अर्थ सगळ्याचं सारखंच असावं असं नाही, पण पॅसेजला सूट होणारं कुठलं बी. काही जण म्हणतील लर्निंग डिसॅबिलिटीज, काय म्हणतील डिसॅबिलिटीज, काय जण म्हणतील लर्निंग प्रॉब्लेम्स. जे तुमचं असेल ते सुटेबल, कारण लर्निंगमधले शिक्षणातील प्रॉब्लेम जे आहेत मुलांमधले त्याविषयीचा हा पॅसेज आहे. तर बघा, चिल्ड्रन विथ लर्निंग डिसऑर्डर माइट बी लेबल्ड ॲज स्लो लर्नर्स. जे मुलं शिक्षणात म्हणजे डिसऑर्डर आहे, म्हणजे थोडे हँडिकॅपनेस आहे त्यांच्या, विकलांग म्हणून आपण अभ्यासाच्या बाबतीत आहेत. डिसॅबिलिटी म्हणजे विकलांगता किंवा अपंगत्व, हँडिकॅपनेस. तर त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. मग काय म्हणलं, ॲज अ स्लो लर्नर्स, हळू, स्लो मोशन आपण म्हणतो, हळू शिकणारे. बट दे आर ॲज स्मार्ट ॲज एव्हरीवन एल्स. पण इतरांसारखेच ते सुद्धा असतात, फक्त त्यातली विकलांगता काय आहे ते शोधून काढायचं असतं. दे मस्ट नीड टू बी टॉट इन प्रॉपर एन्व्हायरमेंट कंडसिव्ह. दे मस्ट नीड टू बी टॉट, त्यांना एका ठराविक वातावरणात, एन्व्हायरमेंट कंडसिव्ह म्हणजे हिताचे, टू देअर लर्निंग स्पीड अँड लेवल, त्यांच्या शिक्षणाचं आणि त्यांची लेवल काय आहे हे त्यांच्या समजून घ्यायचं, आणि त्या वातावरणानुसार त्या मुलांना शिकवायचं. एन्व्हायरमेंट म्हणजे तिथल्या वातावरणानुसार शिकवायचं. त्यांची लर्निंग स्पीड काय आहे, लेवल काय आहे बघून. ऑब्झर्वेशन्स ऑफ अ चिल्ड्रन किंवा चाइल्ड ओव्हर अ स्पीड ऑफ टाइम बाय पॅरेंट्स ॲट होम अँड टीचर इन स्कूल कॅन प्रोव्हाइड
valuable information about the way to child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level. तर आपण आता नेक्स्ट पेजवर बघणार आहोत. तर इथं चालू आहे आपला भाग. तर इथं काय सांगितलेलं आहे की ऑब्झर्वेशन्स ऑफ चाइल्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. वेळ देऊन त्या मुलांचं वर ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं. कुणी कुणी करायचं की बाबा त्याच्यात प्रगती झाली का नाही झाली ह्याच्यावर निरीक्षण कुणी कुणी करायचं. तर पहिलं पॅरेंट्स ॲट होम, घरी पॅरेंट्सनं ते त्यांची काळजी घ्यायची, ऑब्झर्वेशन करायचं. टीचर्स इन स्कूल, शिक्षकांनी शाळेमध्ये त्याची व्हॅल्युएबल जे आहे ते इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं. द वे चाइल्ड इज एबल टू लर्न, ज्या पद्धतीनं ते शिकतंय त्याच्यावर लक्ष ठेवणं. अँड फंक्शन इन ऑल द वे दॅट ही शुड बी एबल टू ॲट हिज एज अँड लेवल, त्याच्या वयाच्या वगैरे माध्यमातून सगळ्या बाबतीतनं त्याच्यावर लक्ष ठेवून ऑब्झर्वेशन करून त्याला प्रोग्रेसिव्हमध्ये आणायचं आहे. देअर मे बी सर्टन ॲपरंट प्रॉब्लेम्स वाईल रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रिझनिंग अँड डीलिंग विथ मॅथ्स. तर विद्यार्थ्यामध्ये अनेक समस्या असू शकतात. विकलांगता असू शकते, म्हणजे वाचनात असेल, लिखाणात असेल, ऐकण्यात असेल, बोलण्यात असेल, कारणं असतील वेगवेगळे, किंवा डीलिंग विथ मॅथ, गणिताच्या समस्या काही असतील. तर वन्स दीज प्रॉब्लेम्स आर आयडेंटिफाईड, एकदा का ते प्रॉब्लेम्स समजून घेतले, ओळखले, इट इज टाईम फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. मग पुन्हा मग त्यांच्यात प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याचा योग्य तपास, काय कमी आहे त्यात, काय विकलांगता आहे, हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. इट इज इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू क्लॅरिफाय स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स. त्या विद्यार्थ्याचा मध्ये म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या विद्यार्थ्यामध्ये क्लॅरिफाय झालं पाहिजे की स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर, शिक्षणातील त्याची विकलांगता काय आहे, अडचण काय आहे ते समजून घ्यायचं. अँड ऑल्सो रूल आउट एनी अदर इश्यू अफेक्टिंग द स्टुडंट्स एज्युकेशनल प्रोग्रेस. आणि मग त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रोग्रेस काय आहे ह्याच्यावर वॉच ठेवून ती प्रगती घेतली पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन, आपण हे काय बघतो आहोत सगळं, तर एक मोठा पॅसेज दिलेला आहे, आपण तो समजून घेतोय वाचून, आणि मग आता त्याची त्या मोठ्या पॅसेजची नेमकी टू द पॉईंट समरी लिहायची. की जसं मी काल सांगितलं 3 तासाचा पिक्चर तुम्ही बघितलाय, तो 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटात समरी आपण मित्राला सांगतो. तसा हा पॅसेज म्हणजे तुम्ही समजा 3 तासाचा पिक्चर आहे, आता वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, आणि 3 मिनिटात म्हणजे 5-7 वळीत त्याची सगळ्या स्टेप्स आपण अँगलनं बघितल्या त्या दृष्टीनं विचार करून लिहायची समरी स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शब्दात. तर बघा पुढं जे आपण आता इथं आलेलो आहे पेज नंबर 137 वरती, इन्व्हेस्टिगेशन्सवर. तर इन्व्हेस्टिगेशन्स मे रिव्हील व्हेरियस टाईप ऑफ डिसऑर्डर्स लाईक डिस्लेक्सिया, डायझग्राफिया, डिस्कॅल्कलिया, स्पेसिक रीडिंग डिसॅबिलिटी, ॲथॉरिटी ऑफ प्रोसेसिंग डिसऑर्डर, ETC. म्हणजे विद्यार्थ्यातल्या वाचनातील समस्या असतील, लिखाणातील समस्या असतील, अजून त्याच्या ब्रेन ॲबिलिटी काय प्रॉब्लेम असतील, त्याच्यातलं जे जे वाचनातील डिसॅबिलिटी म्हणजे विकलांगता असेल किंवा समस्या असेल, ऑडिटरी प्रोसेस डिसऑर्डर, काय एखाद्या ऑडिटर लेक्चरमधली काय प्रॉब्लेम असेल समजून घ्यायला, सर्व गोष्टी ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर किंवा त्या लेक्चर हॉलमधले आपले जे काय त्याचे प्रॉब्लेम असेल समजून घ्यायला. ऑल्सो नोन ॲज सेंट्रल ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर. तर त्याला सुद्धा काय म्हटलंय, सेंट्रल ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर असं म्हटलंय. इज अ कंडिशन दॅट अफेक्ट्स द साऊंड दॅट ट्रॅव्हल अनइम्पेडेड अबाधित थ्रू द एअर. ऐकण्याचा वगैरे काय समस्या असेल, एअर म्हणजे कानातूनचे त्याच्या काय समस्या असतील, इज प्रोसेस्ड ऑर इंटरप्रिटेड बाय द ब्रेन. आणि मग त्याच्या मेंदूच्या काय समस्या असतील, किंवा इंडिव्हिज्युअल विथ ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर APD डू नॉट रेकॉग्नाइज सबटल डिफरन्सेस बिटवीन साऊंड अँड वर्ड्स. तर ध्वनी आणि शब्द यातला त्याचा डिफरन्स आहे तो ओळखता येत नसेल तर ह्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करायचं असतं. आता डिस्कॅल्कुलिया म्हणजेच मेंदू रोगाविषयी काय समस्या असतील,
किंवा मेंदूच्या काय समस्या असतील. इज अ कंडिशन दॅट अफेक्ट द पर्सन्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड numbers and learn math, science, and symbols, while dysgraphia affects the person's handwriting abilities and fine motor skills. तर ज्याला ऐकायचा प्रॉब्लेम आहे किंवा मेंदूच्या काय समस्या आहेत अशा विद्यार्थ्यांना लिखाणातल्या काय समस्या राहतील, गणितातल्या काय समस्या राहतील, तर ह्यावरती मोटर स्किल्स म्हणजे महत्त्वाचे जे स्किल्स आहेत त्याच्याकडं वॉच करून त्याच्यावर मात करायला शिकवायचे. डिसलेक्सिया इज अ लर्निंग डिसऑर्डर अफेक्टिंग रीडिंग अँड लँग्वेज बेस्ड प्रोसेसिंग स्किल लाईक रीडिंग फ्लुएन्सी, डेकोडिंग, रेकॉल, रायटिंग अँड समटाईम्स इवन स्पीच. तर मुलांना अशा जर ब्रेनच्या काय समस्या आहेत तर वाचनात फ्लुएन्स वाचणं आडणार आहे त्याचं, किंवा रिकॉल आठवण्याचा प्रॉब्लेम राहतो, किंवा रायटिंग लिखाणातल्या समस्या राहतील, किंवा समटाईम्स इवन स्पीच बोलण्यातल्या सुद्धा समस्या राहतील. मेनी आस्पेक्ट्स ऑफ स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अँड अरिथमॅटिक ओव्हरलॅप अँड बिल्ड ऑन सेम ब्रेन कॅपॅबिलिटीज. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना महत्त्वाचे घटक, बोलणं असेल, ऐकणं असेल, लिसनिंग म्हणजे, किंवा रीडिंग वाचन, किंवा रायटिंग लिखाण, किंवा ॲरिथमॅटिक ओव्हरलॅप गणिताची इकडं तिकडं काय गोष्टी होतात गणितच्या बाबतीत. बिल्ड ऑन द सम ब्रेन कॅपॅबिलिटीज हे मेंदूच्या कॅपॅबिलिटीवर अवलंबून असतात. इट इज नॉट सरप्रायझिंग दॅट पीपल कॅन बी डायग्नोज्ड विथ मोर दॅन वन लर्निंग डिसॅबिलिटी. एक म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीच्या अनेक समस्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द ॲबिलिटी टू अंडरस्टँड लँग्वेज अंडरलाइज लर्निंग टू स्पीक. आता लँग्वेज लर्निंगमधलं बोलण्यातलं काय अडचणी असतील. देर आर एनी डिसऑर्डर दॅट हायंडर द ॲबिलिटी टू अंडरस्टँड लँग्वेज सो इंटरफेअर विथ डेव्हलपमेंट ऑफ स्पीच. तर आता भाषेतलं काय बोलण्यातल्या सुधारणा असतील, किंवा विच हिंडर्स learning to read and write. Attention deficit hyperactive include the difficulty in staying focused and paying attention, restlessness and difficulty in controlling the behavior. तर मेंदूच्या समस्या असल्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे पेईंग अटेन्शन लक्ष देणं, रेस्टलेसनेस म्हणजे रेस्टलेसनेस म्हणजेच अस्थिर वाटणं, किंवा डिफिकल्टी इन कंट्रोलिंग बिहेवियर, आपले जे बिहेवियर आहे त्याच्यावर कंट्रोल करा. ब्रेनच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात त्याला. म्हणून त्यावर शिक्षण त्याचं इतरांच्या तुलनेत त्याला आणण्यासाठी त्याला बाकीच्या काय ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं. देर आर मेनी अदर लर्निंग डिसॅबिलिटीज कॅन बी आयडेंटिफाईड इन नॉर्मल क्लासरूम ॲट स्कूल लेवल. अजूनसुद्धा काय शाळे लेवलला इतरसुद्धा विकलांगता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत निदर्शनास येतात. Such problems can be solved to great extent using various methods. अनेक शिकवण्याच्या पद्धती असतात, त्यातली शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जे द मेथड विच इज स्टुडंट ती वापरली पाहिजे. ट्रीटमेंट इफ डिसडायग्नोज्ड ॲट अर्ली स्टेज. मुलांना काय अडचण असेल त्यातली त्याला सुरुवातीच्या स्टेजला त्याला ट्रीटमेंट वगैरे घेतलं पाहिजे. इन्क्लुजन इन एज्युकेशन इज वन of the ways to solve the problem of child with learning disorder. शिक्षणातील जे काय वेज टू सॉल्व द प्रॉब्लेम चिल्ड्रन विथ लर्निंग डिसऑर्डर, शिक्षणाच्या बाबतीतले काय विकलांगता आहे ते समजून घेतले पाहिजे. इन अ मिक्स्ड ॲबिलिटी क्लासरूम, वर्गातल्या वेगवेगळे मिक्स्ड म्हणजे सर्व तऱ्हेची सर्व प्रकारची मुलं क्लासरूममध्ये असतील. विथ इफेक्टिव्ह टीचिंग मेथड्स, प्रभावी शिकवण्याच्या पद्धतीनं, अँड कंडक्टिव्ह इन्व्हायरमेंट आणि त्याला लागणारं पाहिजे असं वातावरण पर्यावरणाचं. ॲज अ चाइल्ड विथ लर्निंग डिसॅबिलिटी कॅन प्रोग्रेस इन नॉट ओनली एज्युकेशन बट ऑल्सो सोशल इंटरॅक्शन. तर अशामुळं मग काय होतं, शिक्षणातच प्रगती होते असं नाही तर सोशल इंटरॅक्शन, सामाजिक जे काय देवाणघेवाण आहे याच्यात सुद्धा इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्क्लुझिव्ह क्लासरूम मे व्हॅरी बट पर्पज विल बी अचिव्ड. वापरण्याच्या पद्धती अनेक असतील पण पर्पज विल बी अचिव्ड, हेतू आहे तो साध्य करता येईल अशा वेगवेगळ्या तऱ्हेची मुलं एकत्र बसवून, अशा प्रकारचं समरीमध्ये तर म्हणणं आहे. लास्ट पॅरा बघा आता.
जो आपण आता शेवटचा पॅरेग्राफ इथं बघणार आहोत. अनफॉर्च्युनेटली आवर country is less open to inclusive learning for children with unless handled efficiently. आपल्याकडं बऱ्याच वेळा दुर्दैवाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना असं लेस ओपन टू इन्क्लुझिव्ह लर्निंग, तर त्यांच्या त्या इन्क्लुझिव्ह लर्निंगला लक्ष क्लिअर दिलं जात नाही. अनलेस हँडल इफिशियंटली किंवा अगदी इफिशियंटली म्हणजे प्रभावशाली त्यांना हाताळलं जात नाही. These disorders transform to condition like anxiety, उत्सुकता, and depression, नाराजी. Parents, teachers, educators, and others stakeholders must insist on the need to uplift children with LED. तर स्टेक होल्डर्स म्हणजे भागधारक. तर कुणी कुणी ह्या मुलांच्या ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अँझायटी असेल म्हणजे डिप्रेशन, नाराजी असेल तर याकडं पॅरेंट्स पालकांनी, टीचर्स शिक्षकांनी, एज्युकेटर्स शिकवणाऱ्यांनी आणि स्टेक होल्डर्स भाग भांडवलदार यांनी सुद्धा लक्ष घालून आग्रह केला पाहिजे काय की मुलांना इन्सिस्ट नीड टू अपलिफ्ट चिल्ड्रन विथ दीज चिल्ड्रन नीड टू बी हँडल केअरफुली इन देअर ओन स्पेस. त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या वातावरणानुसार हाताळलं पाहिजे. दे नीड लव, त्यांना प्रेमाची गरज असते. एनकरेजमेंट म्हणजे धाडस साहसाची गरज असते. अँड मॉरल सपोर्ट, नैतिक आधाराची गरज असते. सो दॅट दे कॅन एमर्ज विथ ग्रेट सेल्फ कॉन्फिडन्स. असं केल्यानं त्यांचा स्वतःचा स्वावलंबी होतील, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःचा आत्मविश्वास त्यांना निर्माण होईल. सेल्फ वर्थ, स्वतःला त्याचा फायदा करून घेतील. अँड आणि असं स्वतःचा मनाचा खंबीरपणा त्या मुलांमध्ये निर्माण होईल. तर आपण आता काय बघितलं इथपर्यंत, तर हा मोठा पॅसेज आहे की जसा एक पिक्चर आपण 3 तासाचा पाहिला असा मोठा पॅसेज आहे की जवळजवळ यामध्ये 1 2 3 4 5 6 मोठे मोठे पॅरेग्राफ आहेत. जवळजवळ 1.25 पानाचा हा पॅसेज आहे. आता आपल्याला हा पॅसेज एकदा दोनदा वाचून घेऊन समजून घेऊन एक 5-7 ओळीमध्ये लिहायचा आणि त्याला योग्य ते शीर्षक, आता शीर्षक तर सांगितलं की लर्निंग डिसॅबिलिटीज, आणि मग वाचून 5-7 ओळीमध्ये आपल्या भाषेत छोट्या छोट्या लाईनमध्ये लिहायचं. यातले मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मी काल जे सांगितले ना त्या पद्धतीनं. तर आता काय करायचं, यूज द फॉलोइंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. समरी लिहिताना या स्टेप्सनं जायचं. आता मी काल ह्या स्टेप्स बघितलेले आहेत, आपण सांगितलेले आहेत. रीड द आर्टिकल ट्वाइस, दिलेलं आहे ते आता आपण एकदा वाचलं, असं अजून एकदा वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. कशासाठी लिहायचंय, स्वतः प्रश्न विचारायचे की पर्पज काय लिखाणाचा. पर्पज म्हणजे हेतू, त्यातला काय आहे तो गाभा. तर मुलांच्या शिक्षणातील समस्या, लर्निंग डिसॅबिलिटीज याविषयीच्या समस्या समजून घ्यायचं आणि आपल्या भाषेत तिथल्या पॅसेजमधलं मांडायचं. त्यानंतर थर्ड स्टेप, आयडेंटिफाय द मेन आयडिया. यातलं मुख्य आयडिया काय आहे, तर फोकस ऑन चिल्ड्रन एज्युकेशन, डिसेबल्ड चिल्ड्रन्स एज्युकेशन, प्रॉब्लेम्स ऑफ डिसेबल्ड स्टुडंट्स, डिसेबल्ड विकलांग विद्यार्थ्यांच्या लर्निंग मधल्या प्रॉब्लेम्स ऑफ किंवा लर्निंग प्रॉब्लेम्स ऑफ डिसेबल्ड स्टुडंट्स, हे मेन आयडिया आहे त्यातली, समजून घ्यायचं असं. त्यानंतर फोर्थ स्टेप, राईट द फर्स्ट ड्राफ्ट. पहिलं लिखाण तुम्ही सुरुवात करा, म्हणजे टायटल वगैरे. त्यानंतर रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. स्वतःचं जे काढलेलं आहे ते लिहिलेलं आहे ते एडिट इट म्हणजे ओपन करा, बघा काय कमी जास्त करा त्यातलं, ओमिट डिलीट वगैरे. आणि लास्ट स्टेप, राईट द फायनल ड्राफ्ट, आणि ते जे आहे ते पूर्ण शेवटी लिहा. तर समरी लिहिताना कशी लिहावी, तर या सरळ सांगतो. बिगिनिंग, मिडल, एंड. म्हणजेच समरी लिहिताना मोस्ट इम्पॉर्टंट पहिल्यांदाच टायटल आलं पाहिजे, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट. सुरुवातीला अगदी महत्त्वाचा भाग, त्यानंतर महत्त्वाचा भाग, कमी महत्त्वाचा भाग, सगळ्यात शेवटी अगदी कमी महत्त्वाचा भाग. याप्रमाणे तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमाने समरी लिहायची. आणि त्याला आयताकृती असावी, टायटल दिलेलं असावं, TPLS विचार असावा. TP म्हणजे टायटल असावं एक, P म्हणजे प्रेझेंटेशन व्यवस्थित असं खडाखूड नसावे, LS म्हणजे लँग्वेज स्टाईल. मी आता काल सांगितलं तुम्हाला की 3-3, 2-2 वाक्य वापरण्यापेक्षा सी इज गुड गर्ल, सी इज लॉयल गर्ल म्हणणे, 2-2 वाक्य करण्यापेक्षा सी इज गुड
ॲज वेल ॲज लॉयल. ॲज वेल ॲज काय तर कनेक्टर आहे, कोहिजिव्ह आहे. तर असे वापरून तुम्ही लँग्वेज स्टाईल इम्प्रूव्ह करू शकता आणि थोडक्यात लिहू शकता. कंडेन्स द मेन पॅसेज ॲज पॉसिबल ॲज यू आर. तर या पद्धतीने ते कंडेन्स करू शकता. तर आता आपण जे वाचलं मोठं पॅसेज त्याची समरी इथं तुम्हाला थोडक्यात मांडलेली आहे. पेज नंबर 138 वरती तुमच्या बघा. तर लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर. आता इथं त्याने टायटल दिलंय लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर. मग हे तुम्ही लर्निंग डिसॅबिलिटी म्हणा किंवा डिसॅबिलिटी हँडल विथ केअर किंवा प्रॉब्लेम्स ऑफ लर्निंग डिसॅबिलिटी असं काय पण तुम्ही टायटल सुटेबल देऊ शकता. तर बघा तिथं थोडक्यात कसं दिलं आहे. आता एवढा 2 किंवा 1.5 पानाचा पॅसेज तिथं कवळ किती दिलाय तर किती थोडक्यात दिलाय बघितलाय तुम्ही. आयताकृती जसं ह्यांनी तयार करून दिले तसं तुम्ही सुद्धा आयताकृतीमध्ये तयार करायचं. लर्निंग डिसॅबिलिटी इज अन एम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स लाईक रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रेकग्नायझिंग, मॅथ्स अँड अदर फिजिकल अँड मोटर डिफिकल्टीज. किती एका वाक्यात कॉमा देऊन म्हणलं ना, म्हणजे जितके कॉमा दिले तेवढे वाक्य त्याने कमी केले आणि असंच कमी करायचं असतं. आणि हे करताना डिसऑर्डर जे आहेत म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर राहिली पाहिजे, 1 2 3 4 अशा क्रमानं एकमेकाचा वाक्याची लिंक राहिली पाहिजे. दीज प्रॉब्लेम्स नीड टू आयडेंटिफाईड अँड इन्व्हेस्टिगेटेड. अ चाइल्ड कॅन बी डायग्नोज्ड विथ मोर, म्हणजे तुम्हाला इथं लर्निंग ॲबिलिटीज अम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स लाईक रीडिंग. आता लर्निंगची आपण विकलांगता आहे किंवा प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ती कशात आहे. वाचनात आहे, रीडिंग, रायटिंगमध्ये आहे, लिसनिंगमध्ये आहे, स्पीकिंगमध्ये आहे, रिझनिंग, मॅथ, फिजिकल अँड मोटर डिफिकल्टीजवर आहे. आता पुढचं बघा काय. दीज प्रॉब्लेम नीड टू आयडेंटिफाईड अँड इन्व्हेस्टिगेटेड. हे प्रॉब्लेम शोधले पाहिजेत आणि त्याचा तपास केला पाहिजे. A child can be diagnosed with more than one learning ability like dyslexia, urea, auditory processing disorder. ह्या सगळ्या समस्या त्याच्या समजून घेतल्या पाहिजेत etc. Such a disorder can be dealt with using various methods. वेगवेगळ्या पद्धती वापरून त्याच्यावर निवारण केलं पाहिजे. इन रेग्युलर क्लासरूम, वर्गामध्ये one of the ways in inclusion implementation of the inclusion may be vary but it has a positive effect on learning disabled. तर त्याच्यावर आपण वेगवेगळ्या मतं मांडली पाहिजे. दो द आयडिया ऑफ इन्क्लुजन इज नॉट पॉप्युलर इन आवर कंट्री. तर ह्या जी समस्या एवढं लक्ष दिलं जात नाही मुलांच्या ह्या वेगवेगळ्या विकलांगातील शिक्षणातील समस्याकडं. इट कॅन प्रूव्ह युजफुल अ हँडल सच चिल्ड्रन. अशा मुलांना काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे. अलॉंग विथ अ मेथड्स अँड टेक्निक्स. The children also need encouragement, moral support to progress with self-confidence and determination. असं थोडक्यात आपल्याला समरी लिहून काढायचं. तर ही समरी एक आयडियल समरी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. मेन पॅसेज वाचून घ्या, पान नंबर 136 वरचा आणि 136-37 वरचा आणि 138 वर आता जिथं ॲरो आहे अशी समरी तुम्ही स्वतः लिहून काढा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या स्टेप्स काय आहेत, 6 स्टेप्स वगैरे. आणि हे एक आयडियल समरी म्हणून तुमच्या पुढं राहील. तर ही समरी तुम्ही लिहून ठेवा. 3 मार्कासाठी समरी रायटिंग तुम्हाला येते. हातची मार्क आहेत. अगदी सहज सोप्या पद्धतीनं समरीचे मार्क सोडून द्यायचा नाही प्रश्न, तर सोडवायचा. का सहज तुम्हाला यातली 3 पैकी 2-2.5 मार्क मिळतात आणि 2.5 म्हणजेच 3. तर या तासाला आपण एक मोठी समरी शॉर्टमध्ये कशी करता येईल एक एक्झाम्पल सहित तुम्हाला मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला समरी लिहिता येईल. समरीमध्ये मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला लास्ट पिरियडला की समरी म्हणजे नेमकं काय. तर थोडक्यात लक्षात ठेवा. वाचाचा पिक्चर 3 मिनिटात आपण मित्र तुम्हाला सांगतो. एखादा 3 तास चाललेला पिक्चर एखादा मित्र तुम्हाला 3 मिनिटात त्याची समरी किंवा स्टोरी सांगतो, सेंट्रल आयडिया सांगतो. दॅट इज कॉल्ड. पॅसेज तुम्ही तसाच वाचून घ्यायचा 3 तासाचा असल्यासारखा आणि पॅसेज वाचून घेऊन तुम्ही ते थोडक्यात 5-7 वळीत लिहून काढायचं आणि मध्यभागी मोठ्या अक्षरात योग्य ते शीर्षक द्यायचं. आणि मग ते शीर्षक देताना तुम्हाला मला काय वाटतं हे लक्षात न ठेवता बोर्डाला काय अपेक्षित आहे तर TPLS
टायटल असलंच पाहिजे. म्हणजे हे मी जे आता पॉईंट सांगतो मांडावं लागतात आणि त्याला मार्क दिले जातात. टी फॉर टायटल हाफ मार्क, पी फॉर प्रेझेंटेशन हाफ मार्क, टी पी एल एस म्हणजे लँग्वेज स्टाईल. आता मी सांगितलं ना, नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज वेल ॲज, असं वापरून 4-4 2-2 वाक्याचे एक वाक्य करायचं. तर लँग्वेज स्टाईल त्याला म्हणतात, त्याला 1 मार्क आहे. आणि सी जी म्हणजे कंटेंट अँड ग्रामर. कंटेंट म्हणजे जिथं पॅसेज तुमचा ज्याच्याविषयी आहे, आता इथं लर्निंग डिसॅबिलिटीजवर आहे, त्याच विषयी तुम्ही बोललं पाहिजे. अदर सब्जेक्ट नको आहे, एक्झाम्पल्स नको आहे, दुसरं काय त्याच्यात. तर कंटेंट अँड ग्रामर 1 मार्क आहे. असे सगळे मिळून त्याला 3 मार्क तुम्हाला पॅसेजमध्ये समरीला तुम्हाला दिलेले असतात. तीच गेल्या वर्षीच्या जुन्या सिलेबसला 4 मार्काला होती समरी रायटिंग. आणि समरी रायटिंगचा अगदी इझी तुम्हाला सहजासहजी मार्क्स मिळतात. सो लेट अस वी स्टॉप हिअर टुडे. थँक यू. ओके, वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट पार्ट फॉर द नेक्स्ट पिरियड. टिल देन, थँक यू.